नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आता मागे आपण BSc ॲग्रिकल्चर डिग्रीबद्दल व्हिडिओ बनवला होता. त्यात आपण BSc ॲग्रिकल्चर डिग्रीबद्दल सर्व गोष्टी डिटेलमध्ये सांगितल्या होत्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण BSc हॉर्टिकल्चर या डिग्रीबद्दल सर्व गोष्टी डिस्कस करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याअगोदर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. आणि तुम्ही ॲग्रिकल्चर डिग्रीजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि QR कोड तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, तिथे आपण सर्व अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी देतच राहतो. तर आता BSc हॉर्टिकल्चर डिग्रीबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत. तर BSc हॉर्टिकल्चर काय आहे, त्याची एलिजिबिलिटी काय असते, ॲडमिशन प्रोसेस कशी असते, त्यानंतर मग सब्जेक्ट्स काय असतात, या कोर्समध्ये तुम्हाला काय शिकायला मिळेल, प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला काय मिळेल BSc हॉर्टिकल्चरमध्ये, मग त्यानंतर तुम्हाला करिअर ऑपॉर्च्युनिटी काय असतं BSc हॉर्टिकल्चरला, त्यात गव्हर्नमेंट जॉब्स कशा असतात, मग सॅलरी काय असते, त्यानंतर तुम्ही यात हायर स्टडीजमध्ये काय करू शकता आणि BSc हॉर्टिकल्चर केलं पाहिजे का नाही, हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळेल. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, BSc हॉर्टिकल्चर जी आहे ती एक 4 वर्षाचा डिग्री प्रोग्राम आहे आणि यात 8 सेमिस्टर असतं आणि हे एक प्रोफेशनल डिग्री आहे. BSc हॉनर्स हॉर्टिकल्चर याला म्हणतात. हा एक प्रोफेशनल डिग्रीचा प्रोग्राम आहे. यात टोटल डिग्रीमध्ये तुम्हाला 167 ग्रेडियल क्रेडिट असतं आणि 4 जे क्रेडिट आहे ते नॉन ग्रेडियलचे असतात आणि 10 क्रेडिट जे असतात ते ऑनलाईन कोर्सचे तुम्हाला कंप्लीट करावं लागतं पूर्ण डिग्रीमध्ये. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता या डिग्रीत तुम्हाला मोस्टली फोकस केला जातो हॉर्टिकल्चरल क्रॉप्सवर, जसं की व्हेजिटेबल क्रॉप, फ्रूट क्रॉप, मेडिसिनल, ॲरोमॅटिक, प्लांटेशन क्रॉप्स, फ्लावर क्रॉप्स, अशा क्रॉप्सवर तुम्हाला मेनली फोकस केला जातो आणि यांचं प्रोडक्शन प्रोसेस तुम्हाला शिकवलं जातं. यात प्रोसेसिंग, यांचं मार्केटिंग कसं करायचं, ते सर्व गोष्टी तुम्हाला या क्रॉप्सबद्दल शिकवल्या जातं. सेम टू सेम ॲग्रिकल्चरसारखीच ही डिग्री आहे, फक्त यात स्पेसिफिक हॉर्टिकल्चरल क्रॉप्सबद्दल शिकवण्यात येतं आणि यात लाईव्हस्टॉकचा सब्जेक्ट नसतो. बाकी तर ऑलमोस्ट ॲग्रिकल्चरचेच सब्जेक्ट यात असतात आणि ते सर्व हॉर्टिकल्चर क्रॉप्सशी रिलेटेड असतात. आता आपण या कोर्सची एलिजिबिलिटी बघू. तर BSc हॉर्टिकल्चरला ॲडमिशन घेण्यासाठी तुमचं 12th सायन्स असलं पाहिजे. त्यानंतर PCB, PCM किंवा PCMB दोन्ही ग्रुप्समधनं तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता आणि ॲग्रिकल्चर स्ट्रीममधनं सुद्धा अप्लाय करू शकता. त्याचे तर तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स पण वाढतात. त्यानंतर एंट्रन्स एक्झामचं जर बघायला गेलं तर MST CET दोन्ही ग्रुप्समधनं, नीट आणि JEE हे तिन्ही जर तुम्ही एक्झाम्स दिले असतील तर तुम्ही या कोर्ससाठी ॲडमिशनसाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर मग मिनिमम पर्सेंटेज जर बघितले तर 12thमध्ये तुम्हाला जनरल कॅटेगरीचे जर तुम्ही असणार मिनिमम 45% असले पाहिजे. त्यानंतर जर तुम्ही रिझर्व्ड कॅटेगरीचे असणार तर तुम्हाला मिनिमम 40% असले पाहिजे 12th एक्झामला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यात आता जसं अदर ॲग्रिकल्चर डिग्रीजसाठी मेरिट कॅल्क्युलेशनमध्ये एंट्रन्स एक्झाम प्लस ॲडिशनल वेटेज असतं, तसंच हॉर्टिकल्चरलासुद्धा ॲडिशनल वेटेज असतं. त्यात सातबारा, स्पोर्ट्स, NCC याचा ॲडिशनल वेटेज मिळतं आणि त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स मिळतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता एक्स्ट्रा मार्क्सबद्दलसुद्धा आपण यूट्यूबला व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही इथे बघू शकता आय बटनवर क्लिक करून. आता विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिशन प्रोसेस कशी असते तर पहिले एंट्रन्स एक्झाम होते, मग रिझल्ट, मग कॅप रजिस्ट्रेशन होतं, त्यानंतर मग तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, मग तुम्ही चॉईस फिलिंग करता म्हणजेच प्रेफरन्स फिलिंग आणि त्यानंतर मेरिट लिस्ट लागते, मग कॅप राऊंड्स होता, मग सीट अलॉटमेंट होते, त्यानंतर मग तुमचं ॲडमिशन होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ॲडमिशन प्रोसेसवर सुद्धा आपण एक यूट्यूबला व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ तुम्ही बघू शकता वरती आय बटनवर क्लिक करून. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्यातले डिसिप्लिन्स बघू, म्हणजेच या हॉर्टिकल्चरच्या डिग्रीमध्ये तुम्हाला कोणते कोणते सब्जेक्ट्स शिकायचे आहेत ते आता आपण बघू. पहिला सब्जेक्ट आहे फ्रूट सायन्स म्हणजेच पोमोलॉजी. यात तुम्हाला फ्रूट क्रॉप्स आहेत त्यांचं कल्टिवेशन प्रोसेस आणि मग त्यांचे प्रोडक्शन कसं घ्यायचं, त्याचं प्रोसेसिंग काय असतं, या गोष्टींबद्दल शिकण्यात मिळेल. मग मेजर जे पण फ्रूट क्रॉप्स आहेत जसं की बनाना, सिट्रस, मँगो, ग्रेप्स, गुआवा, पोमोग्रेनेट, हे सर्व क्रॉप्सबद्दल आणि अदर जे फ्रूट क्रॉप्स आहेत याबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये शिकण्यात मिळेल फ्रूट सायन्स किंवा पोमोलॉजी या सब्जेक्टमध्ये. त्यानंतर येतं विद्यार्थी मित्रांनो ओलेरिकल्चर म्हणजेच व्हेजिटेबल सायन्स. आता जे पण व्हेजिटेबलचे क्रॉप्स आहेत त्या क्रॉप्सबद्दल तुम्हाला त्यांचं कल्टिवेशन, त्यांचं सीड प्रोडक्शन, हायब्रिड सीड प्रोडक्शन, मग त्यांचं प्रोटेक्टेड कल्टिवेशन म्हणजे ग्रीन हाऊसमध्ये कसं कल्टिवेशन घ्यायचं ते, त्यानंतर पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट, या सर्व गोष्टींबद्दल शिकण्यात मिळेल तुम्हाला व्हेजिटेबल क्रॉप्सच्या. त्यानंतर येतं विद्यार्थी मित्रांनो फ्लॉरिकल्चर अँड लँडस्केपिंग. आता यात फ्लॉरिकल्चरमध्ये तुम्हाला फ्लावर क्रॉप्स जे असतात त्या क्रॉप्सबद्दल शिकण्यात मिळेल. त्यानंतर मग ऑर्नामेंटल जे प्लांट्स असतात सजावटीसाठी जे लावतो ते, त्यानंतर नर्सरी मॅनेजमेंट, फ्लोरल डेकोरेशन आणि लँडस्केपिंग म्हणजे गार्डनिंग आणि या गोष्टींबद्दल तुम्हाला या सब्जेक्टमध्ये डिटेलमध्ये शिकण्यात मिळेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यात पण सॉईल सायन्सचा सब्जेक्ट असतो. या सॉईल सायन्सच्या सब्जेक्टमध्ये जसं BSc ॲग्रिकल्चरला होता तसाच सब्जेक्ट सॉईलची हेल्थ इम्प्रूव्ह करण्याचं, सॉईल फर्टिलिटी या गोष्टींबद्दल शिकण्यात मिळेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एक पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी म्हणून एक मेन सब्जेक्ट आहे. त्यात तुम्हाला
आता जे पण हॉर्टिकल्चरचे क्रॉप्स आहेत त्यात फ्रूट्स असो, व्हेजिटेबल्स असो किंवा फ्लावर्स असो, हे सर्व जे हॉर्टिकल्चरचे क्रॉप्स आहेत यांचं ग्रेडिंग कसं करायचं, पॅकेजिंग कसं करायचं, स्टोरेज कसं करायचं, यांचं प्रोसेसिंग देऊन व्हॅल्यू ॲडिशन कसं करायचं यात, आणि ह्या सर्व हॉर्टिकल्चर क्रॉप्सची मार्केटिंग कसं करायची, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी या सब्जेक्टमध्ये शिकवण्यात येतील. त्यानंतर आहे जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग. तर या सब्जेक्टमध्ये तुम्हाला क्रॉप इम्प्रूव्हमेंटबद्दल शिकण्यात मिळेल. आता जे पण हॉर्टिकल्चरचे क्रॉप्स असतात त्याची आपण नवीन व्हरायटीज तयार करतो, तर त्या व्हरायटीज तयार करण्यासाठी जे आपण ब्रीडिंग टेक्निक्स यूज करता किंवा आपण हाय यील्डिंग व्हरायटी तयार करतो, त्यासाठी सर्व गोष्टी आपण जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंगची हेल्प घेतो. तर या गोष्टी तुम्हाला शिकण्यात मिळतील हॉर्टिकल्चर क्रॉप्सशी रिलेटेड जे पण प्लांट ब्रीडिंगचे कन्सेप्ट आहेत ते. त्यानंतर मग एंटोमॉलॉजीसुद्धा तुम्हाला आहे. आता हॉर्टिकल्चर जे पण क्रॉप्स आहेत त्या क्रॉप्सचे पेस्ट आणि त्यांचं सायंटिफिक मॅनेजमेंट कसं करायचं याबद्दल तुम्हाला एंटोमॉलॉजीच्या कोर्समध्ये शिकण्यात मिळेल. मग विद्यार्थी मित्रांनो, आता प्लांट पॅथॉलॉजीचा कोर्स आहे. आता जे पण हॉर्टिकल्चरचे क्रॉप्स आहेत त्यांचे काय डिसीज येतात आणि त्या डिसीजेसचं कंट्रोल कसं करायचं या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला प्लांट पॅथॉलॉजी या कोर्समध्ये शिकण्यात मिळेल. मग विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक्सचा सुद्धा तुम्हाला हॉर्टिकल्चरमध्ये कोर्स आहे. त्यात असतं मग हॉर्टिकल्चर क्रॉप्सचं मॅनेजमेंट कसं करायचं, फार्मचं मॅनेजमेंट, त्यात फायनान्स कसा असतो, प्राईस पॉलिसीचं, ते म्हणजे जे पण ॲग्रिकल्चरमध्ये होतं त्याच गोष्टी तुम्हाला या इकॉनॉमिक्समध्ये शिकण्यात मिळतील हॉर्टिकल्चर क्रॉप्सशी रिलेटेड. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यात पण एक्सटेन्शन एज्युकेशन असतं. तर जे पण तुम्ही हॉर्टिकल्चर क्रॉप्सचं नॉलेज घेता किंवा जे ॲग्रिकल्चरल नॉलेज असतं त्या टेक्नॉलॉजीजला तुम्हाला फार्मर्सपर्यंत पोचवावं लागतं. ते तुम्हाला कम्युनिकेशन स्किल थ्रू तुमचं इम्प्रूव्ह होतं. रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स असतात. आता हॉर्टिकल्चरच्या स्टुडंट्सलासुद्धा लास्ट इयरला रुरल हॉर्टिकल्चर वर्क एक्सपिरियन्स असतं. जसं रावे प्रोग्राम असतो ॲग्रीच्या स्टुडंट्सला, तसं हॉर्टिकल्चर स्टुडंट्सलासुद्धा असतं. त्यांनासुद्धा हॉर्टिकल्चरच्या टेक्नॉलॉजीज खेडेगावांमध्ये शेतकऱ्यांना सांगाव्या लागतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता अदर डिसिप्लिन्समध्ये बघायला गेलं तर ॲग्रीमेट्रोलॉजी, प्रोटेक्टेड कल्टिवेशन म्हणजेच ग्रीन हाऊस आणि अदर गोष्टी. त्यानंतर ॲग्री इन्फॉर्मेटिक्स म्हणजे कम्प्युटर किंवा टेक्नॉलॉजीशी रिलेटेड गोष्टी. या सर्व गोष्टीसुद्धा तुम्हाला BSc हॉर्टिकल्चर या कोर्समध्ये शिकण्यात मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आता या BSc हॉर्टिकल्चर कोर्समध्ये जे पण तुमचे सब्जेक्ट्स आहेत त्याबद्दल तुम्हाला काय शिकवण्यात येईल. मग त्या सब्जेक्टचं तुम्हाला प्रॅक्टिकल ट्रेनिंग मिळेल. त्यानंतर फील्ड व्हिजिट असेल, फील्डवर तुम्हाला नेतील, तिथे तुमचं व्हिजिट करून प्रॅक्टिकल करून घेतील. त्यानंतर लॅबोरेटरीमध्ये सुद्धा काही प्रॅक्टिकल्स होतील. मग थेअरी लेक्चरसुद्धा होतील तुमचे. आता विद्यार्थी मित्रांनो, रुरल हॉर्टिकल्चर वर्क एक्सपिरियन्स प्रोग्रामबद्दल आपण बघू. त्यात तुम्हाला विलेज अटॅचमेंट असतं. मग तुम्हाला त्या विलेजमध्ये जाऊन हॉर्टिकल्चरच्या टेक्नॉलॉजीज फार्मर्सला सांगावं लागतं. त्यात फार्मर इंटरॅक्शन असतं तुमचं. म्हणजे जसं ॲग्रीच्या स्टुडंट्सला रावे असतं तसंच हॉर्टीच्या स्टुडंट्ससाठी सुद्धा हे रावे आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, ओल्ड सिलेबसला मॉड्यूल प्रोग्राम असायचा ॲग्रीला पण आणि हॉर्टीला. आता न्यू सिलेबस आलेला आहे. तर आता स्किल एनहान्समेंट कोर्स आलेले आहे मॉड्यूल्सच्या जागी. मॉड्यूल म्हणजेच ELP प्रोग्राम असायचा, तर त्या प्रोग्राम्सच्या जागी आता स्किल एनहान्समेंट कोर्स आलेले आहे. तर आता BSc हॉर्टिकल्चरसाठी तुम्हाला हे स्किल एनहान्समेंटचे कोर्स जे आहेत ते तुम्हाला पहिल्या सेमिस्टरपासून तर 4थ्या सेमिस्टरपर्यंत शिकवण्यात येतील. हे जे पण स्किल एनहान्समेंटचे कोर्स आहेत ते तुमचे हे जे तुम्ही स्क्रीनवर कोर्स बघताय या कोर्सेसमधनं सिलेक्ट केले जातील आणि ते कोर्सेस तुम्हाला स्किल एनहान्समेंट कोर्समध्ये शिकवण्यात येतील. आणि पहिले 4 सेमिस्टर तुम्हाला स्किल एनहान्समेंट कोर्स शिकवण्यात येतील. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल, वाय चूज BSc हॉर्टिकल्चर. BSc हॉर्टिकल्चर आम्ही का निवडलं पाहिजे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, BSc हॉर्टिकल्चरमध्ये तुम्ही जे पण क्रॉप्स शिकतायत ते एक हाय व्हॅल्यू क्रॉप्स आहेत. म्हणजे व्हेजिटेबल क्रॉप्स, फ्रूट क्रॉप किंवा फ्लावर्स, हे क्रॉप्स जे आहेत यांना खूप डिमांड असते. या क्रॉप्सची प्राईससुद्धा जास्त असते. त्यानंतर आजकाल फ्रूट आणि व्हेजिटेबल क्रॉप्सची डिमांड वाढते. त्यानंतर फ्लोरिकल्चर आणि लँडस्केपिंग म्हणजेच फ्लावरची सुद्धा डिमांड वाढते. आणि जे पण आपण घरासमोर छोटंसं गार्डन किंवा टर्फ तयार करतो त्याला लँडस्केपिंगच्या अंडर येतं, त्याचीसुद्धा एक डिमांड वाढते. तर ते तुम्हाला फायदेशीर असेल. त्यानंतर हॉर्टिकल्चरमध्ये आपण ग्रीन हाऊस आणि प्रोटेक्टेड कल्टिवेशनबद्दल शिकतो. आता ग्रीन हाऊस एक नवीन टेक्नॉलॉजी, ती आता बऱ्यापैकी फार्मर्स ॲडॉप्ट करत आहे आणि त्याला सबसिडीजसुद्धा आहे गव्हर्नमेंटची. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, BSc हॉर्टिकल्चरच्या स्टुडंट्सला गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट जॉब्स असतात. आणि यानंतर एंटरप्रेनरशिप ऑपॉर्च्युनिटीजसुद्धा असतात. म्हणजे तुम्ही स्वतःचा बिझनेससुद्धा स्टार्ट करू शकता. आता आपण BSc हॉर्टिकल्चरच्या ज्या पण गव्हर्नमेंट जॉब्स आहेत त्याबद्दल बघू. यात तुम्ही हॉर्टिकल्चर ऑफिसर बनू शकता, डिस्ट्रिक्ट हॉर्टिकल्चर ऑफिसर बनू शकता, हॉर्टिकल्चर एक्सटेन्शन ऑफिसर बनू शकता. UPSC किंवा स्टेट PSC जसं की MPSC यात तुम्ही अप्लाय करू शकता आणि स्टेटमध्ये गव्हर्नमेंट जॉब्स मिळू शकता. यात तुम्हाला सॅलरी रेंज 40,000 ते 1,00,000च्या रेंजमध्ये असेल. जसं जसं तुमचा एक्सपिरियन्स वाढेल तसं तसं तुमची सॅलरीसुद्धा वाढेल.
आता विद्यार्थी मित्रांनो, हॉर्टिकल्चरचे स्टुडंट्स बँकिंग जॉबसुद्धा करू शकता. काही गव्हर्नमेंट किंवा नॅशनलाइज बँकमध्ये जॉब असलं तर यालासुद्धा आपण गव्हर्नमेंट जॉबसारखं कन्सिडर करू शकतो. नाबार्ड एक गव्हर्नमेंटची ऑर्गनायझेशन आहे, त्यात तुम्ही बँकिंगची जॉब करू शकता. मग IBPS, AFO तुम्ही करू शकता, RRB, SO हे सर्व ज्या पण बँकिंग जॉब्स आहेत त्यात त्यात तुम्ही BSc हॉर्टिकल्चर नंतर परफॉर्म करू शकता. आता यात सॅलरी रेंज आहे 40,000 ते 70,000. यात तुम्हाला सॅलरी वाढूसुद्धा शकते. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रायव्हेट जॉब्सबद्दल बघू. त्यात तुम्ही सीड, पेस्टिसाईड, फर्टिलायझर कंपनीमध्ये मार्केटिंगचं जॉब करू शकता. आता हॉर्टिकल्चर क्रॉप्सच्या सीड्सचंसुद्धा हाय डिमांड असतं. त्यानंतर पेस्टिसाईड आणि फर्टिलायझरसुद्धा जास्त लागतं हॉर्टिकल्चरल क्रॉप्सला, त्याचं तुम्ही मार्केटिंगचं जॉब करू शकता. त्यानंतर तुम्ही ॲग्री इनपुटचं सेल करू शकता, जसं की फर्टिलायझर, इरिगेशन सिस्टीम हे तुम्ही सेल्स करू शकता. त्यानंतर तुम्ही प्रोडक्शन मॅनेजर बनू शकता. मग एक्सपोर्ट जे हाऊस असतात, आता हॉर्टिकल्चरचे जे पण क्रॉप्स असतात, जसं की फ्रूट क्रॉप्स, व्हेजिटेबल क्रॉप्स किंवा फ्लावर क्रॉप्स, या क्रॉप्सला एक्सपोर्टमध्ये डिमांड असते, तर तुम्ही एक्सपोर्ट हाऊसेसलासुद्धा जॉब करू शकता. यात तुम्हाला फ्रेशर्सला सॅलरी असेल 3 लाख टू 6 लाख LPA. त्यानंतर जर तुम्ही एक्सपिरियन्स गेन केला तर तुम्हाला 10 लाख टू 20 लाख LPA प्लस सॅलरी मिळू शकते. तर आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब नाही करायची, प्रायव्हेट जॉबसुद्धा नाही करायची, स्वतःचा काही बिझनेस करायचा आहे, तर ते सुद्धा तुम्ही करू शकता हॉर्टिकल्चरमध्ये. त्यात तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग करू शकता, टेक स्टार्टअप ओपन करू शकता किंवा कमर्शियल नर्सरीज ज्या असतात त्या तुम्ही स्वतः एस्टॅब्लिश करू शकता. त्यानंतर लँडस्केपबद्दल कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करू शकता. मग टिश्यू कल्चरचे जे लॅब्स आहेत ते सुद्धा तुम्ही स्वतःचे डेव्हलप करू शकता. अशा प्रकारे तुम्ही अनेको बिझनेस जे आहेत ते BSc हॉर्टिकल्चर केल्यानंतर करू शकता. स्वतःचे एक्सपोर्ट्सचा सुद्धा तुम्ही बिझनेस करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, जर एखाद्या स्टुडंटला BSc हॉर्टिकल्चर केल्यानंतर पुढे अजून शिक्षण घेण्याची इच्छा आहे, तर तो MSc इन हॉर्टिकल्चर करू शकतो. मग त्यानंतर PhD करू शकतो हॉर्टिकल्चरमध्ये. मग MBA करू शकतो. आणि MBA केल्यानंतर मार्केटिंगचे जॉब्स असतात प्रायव्हेट कंपनीजमध्ये, त्यात तुम्हाला अजून जास्त सॅलरी मिळते ॲज कम्पेअर टू ओनली BSc. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की हॉर्टिकल्चर डिग्री करत असताना तुमच्या काय स्किल्स डेव्हलप होतील, तर तुमच्या कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह होतील. मग तुमच्या लिडरशिप स्किल्स इम्प्रूव्ह होतील. त्यानंतर तुम्हाला ॲग्रोकेमिकल्सबद्दल जास्त नॉलेज मिळेल. मग तुमच्या प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स इम्प्रूव्ह होतील. तुम्ही टीमवर्क कराल. पब्लिक स्पीकिंगच्या तुमच्या स्किल्स इम्प्रूव्ह होतील. आता ह्या स्किल्सनंतर स्टुडंट काय शिकता या कोर्समध्ये, तर ग्राफ्टिंग, बडिंग म्हणजे कलम करणं, ह्या सर्व गोष्टी ज्या असतात तुम्ही प्रॅक्टिकली हॉर्टिकल्चरच्या डिग्रीमध्ये शिकता. त्यानंतर लेअरिंग, नर्सरी रेझिंग, नर्सरी कसं मॅनेजमेंट करायचं, त्यानंतर फ्लावर अरेंजमेंट, पॉलीहाऊस मॅनेजमेंट, ऑर्चर्ड मॅनेजमेंट, ह्या सर्व गोष्टी ज्या असतात तुम्ही शिकता पूर्ण डिग्रीमध्ये. आता विद्यार्थी मित्रांनो, हॉर्टिकल्चर एज्युकेशनमध्ये जी एक मेन बॉडी आहे, सर्वात जास्त टॉप मोस्ट बॉडी जी सर्व हॉर्टिकल्चरचं एज्युकेशन कंट्रोल करते, ती आहे ICAR न्यू दिल्ली. तर याच्या अंडर सर्व युनिव्हर्सिटीज येतात आणि हेच आपला डिग्रीचा सिलेबस आणि ते डिसाईड करतात. आता महाराष्ट्रामध्ये 4 युनिव्हर्सिटीज ज्या आहेत त्या हॉर्टिकल्चरच्या ज्या आहेत त्या हॉर्टिकल्चरचं एज्युकेशन प्रोव्हाइड करतात. त्यात आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी, मग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, मग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, आणि त्यानंतर आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली. आता विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये BSc हॉर्टिकल्चरसाठी 6 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि त्यात टोटल 332 सीट्स आहेत. त्यानंतर प्रायव्हेट कॉलेज जे आहेत त्या 9 आहेत आणि यात 700 सीट्स अवेलेबल आहेत. BSc हॉर्टिकल्चर करण्यासाठी फीस काय? आता गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये 10,000 ते 50,000 या रेंजमध्ये फीज आहे. त्यानंतर मग प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये फीज जर बघितली तर ती जास्त असते, त्यात आहे 70,000 ते 1,00,000 या रेंजमध्ये फीस प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये असते. आणि त्यानंतर तुमचं मग मेस झालं, हॉस्टेल फीस झालं, बुक्स झालं किंवा अदर एक्सपेन्सेस, असे तुम्हाला टोटल फीस धरून एक्स्ट्रा एक्सपेन्सेससुद्धा लागतात. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फीसबद्दल सांगितलं तर स्कॉलरशिप मिळते का, तर नक्कीच BSc हॉर्टिकल्चरमध्ये तुम्हाला स्कॉलरशिप मिळते. आता SC, ST, NT, EWS, OBC या अदर ज्या पण कॅटेगरीज आहेत हे सर्व कॅटेगरीजला स्कॉलरशिप मिळते BSc हॉर्टिकल्चर डिग्री कंप्लीट करत असताना. आता विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या विद्यार्थ्यांनी BSc हॉर्टिकल्चर ही डिग्री चूज केली पाहिजे, तर ज्या स्टुडंट्सचा इंटरेस्ट फार्मिंगमध्ये आहे, हॉर्टिकल्चरल क्रॉप्समध्ये आहे किंवा एखाद्याला रिसर्चमध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि एखाद्याला जर गव्हर्नमेंट जॉब करायची किंवा एखाद्याला ॲग्रिकल्चरमध्ये बिझनेस स्टार्ट करायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच BSc हॉर्टिकल्चर डिग्री चूज केली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला BSc हॉर्टिकल्चर या डिग्रीबद्दल सर्व डिटेलमध्ये सांगितलं. यात जर तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. आणि आता जर तुम्हाला BSc हॉर्टिकल्चर किंवा ॲग्रिकल्चर आणि त्याशी अलाइड ज्या पण डिग्रीज आहेत त्यात ॲडमिशन घेण्यासाठी इंटरेस्ट आहे, तर तुम्ही आपली काउन्सिलिंग जॉईन करू शकता. आणि जर तुम्हाला काउन्सिलिंगबद्दल माहिती मिळवायची असेल तर तुम्ही आपले जे कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत त्यावर कॉल करू शकता. आता
खाली आपण 2 नंबर्स दिलेले आहेत. एक आहे नयन करणार जो की माझा स्वतःचा नंबर आहे आणि एक दुसरा नंबर जो आहे तो आपले दुसरे सर आहेत सीताराम भोसले त्यांचा नंबर आहे. आपले दोन्ही नंबर्सवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून काउन्सिलिंगबद्दल माहिती घेऊ शकता आणि आपली काउन्सिलिंग जॉईन करून तुम्हाला आपण योग्य हॉर्टिकल्चर कॉलेज किंवा जे पण ॲग्रिकल्चर डिग्रीजचं कॉलेज असतं ते मिळवून देऊ.